बाबासाहेब आणि प्रकाश भाऊ मुसळे हे हात लावून बाबासाहेबांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. दोन्ही महामानवांना वंदन करून आता यानंतर आजच्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी अखंड विश्वाचे उद्धार करते तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या ठिकाणी आजच्या भूमिपूजनाचा पहिला नारळ महिलांच्या हस्ते या ठिकाणी वाढवून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते सुरू आहे. बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलेला समतेचा अधिकार, महिला आणि पुरुष समानता ही या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि आदरणीय काकांनी हा श्रीफळ या ठिकाणी फोडल्यानंतर भूमिपूजनाचा जो मुख्य कार्यक्रम आहे फावडा मारून कुदा मारून अगरबत्ती प्रज्वलित करावी विनंती करतो. अगरबत्ती प्रज्वलित करतील. त्यानंतर काकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल या ठिकाणी आणि त्यानंतर कुदळवरून या ठिकाणी आजचा भूमिपूजन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मी विनंती करतो काकांच्या काका घ्या पुष्पहार अर्पण करा. बोल पुष्पहार रोहन सावंत साहेब यांना विनंती करतो आणि अगरबत्ती प्रज्वलित करत आहेत. आणि रोहन सावंत यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार अर्पण करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. या ठिकाणी विविध सर्वोच्च सभागृहामध्ये सातत्याने एक मागणी पुढे केली होती की अंधेरी विधानसभेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंबेडकरी जनतेच्या वतीने काकांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय भीम. टिकवून ठेवणारा महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घराघरामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणारे महाराष्ट्राचे महान क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि या महाराष्ट्रातील सर्व संत महंत क्रांतीवीर युगपुरुष माता जिजाऊ, माता भीमाई, माता अहिल्याबाई होळकर, माता रमाई या सर्व महापुरुषांना युगपुरुषांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं जे स्वप्न होतं, काका आमदार व्हायच्या आधी सर्व जो बहुजन समाज आहे, सर्व दलित समाज आहे, सर्व अल्पसंख्याक समाज आहे, या सर्वांची एक मागणी होती, काका मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथालय झालं पाहिजे. कारण ही मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. बाबासाहेब या महाराष्ट्राचे सुपुत्र होते व त्यांच्या नावाचं ग्रंथालय व्हायला पाहिजे होतं. ही मागणी काकांनी डोक्यात घेऊन सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जेव्हा जेव्हा काका विधानसभेमध्ये जायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथालय झालं पाहिजे, त्यांना त्या ग्रंथालयासाठी जागा मिळाली पाहिजे, ही सातत्याने मागणी विधानसभेमध्ये मागणारा एकमेव आमदार म्हणजे मुंजी काका पटेल आहे. तुमच्या सर्वांचे प्रश्न घेऊन प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवस विधानसभेमध्ये गाजवणारा एकच माणूस आहे, त्याचं नाव मुंजी काका पटेल आहे. तुमच्या ट्रॅफिकची समस्या असेल, अंधेरी ईस्ट मध्ये
आपण रस्त्यावर चालत असताना फुटपाथ वरती लोकांना चालायला जागा नाही, गाड्या उभ्या असतात. त्या ट्रॉफिकची समस्या दूर करण्यासाठी ते डीपी रोडची 10 डीपी रोड खुले करण्याचं आश्वासन त्या ठिकाणी काकांनी विधानसभेमध्ये सांगितलं आणि त्याला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे. अनेक प्रश्न घेऊन साफसफाईचा प्रश्न असेल, या अंगणवाडी विभागामध्ये साफसफाई चांगली असली पाहिजे, आरोग्य चांगलं असलं पाहिजे, म्हणून दवाखान्याची स्थापना सुद्धा काकाने उद्घाटन केलेलं आहे बांधवरला. प्रत्येक महिलांसाठी, महिलांच्या आरोग्यासाठी, महिलांचं जे डिलिव्हरीचं हॉस्पिटल असतं ते सुद्धा व्यवस्थित आणि सुस्वस्थ बनवायचं काम काकांनी चालू केलेलं आहे. अनेक अशी कामं घेऊन विधानसभेमध्ये रोज आवाज उचलणारे आपले नेते काकासाहेब यांना मी असे चांगले प्रश्न घेऊन या समाजाचं, या अंधेरी विभागाचं चांगलं डेव्हलपमेंट व्हावं ही त्यांची तळमळीने इच्छा असते बांधवांनी. आणि आज या चांगल्या दिवशी 13 एप्रिल हा दिवस, उद्या 14 एप्रिल आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वा वाढदिवस आहे, जयंती दिवस आहे. त्याच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी एवढा मोठा हा भूखंड या सरकारच्या माध्यमातून, बीएमसीच्या माध्यमातून काकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयासाठी उपलब्ध करून घेतला. त्याबद्दल तमाम भीमसैनिकांच्या वतीने, तमाम अंधेरीकरांच्या वतीने मी काकाचं हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. डीपी प्लॅन या ठिकाणी आलेला आहे. 2 माळ्याची सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी काकाने बनवण्याचं ध्येय गाठलेलं आहे. 2 माळे झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापासून शेवटपर्यंत इतिहासाची सगळी पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. मुंबईतच नव्हे तर भारतातील कोणी मुंबईमध्ये जर आलं तर त्यांना या ग्रंथालयामध्ये पुस्तक असेल तर ते अट्रॅक्शन तयार होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या ग्रंथालयाला 3 ते 4 करोडचा खर्च आहे, फंड आहे, तो काकांनी आणलेला आहे. आणि थोड्या दिवसामध्ये सुसज्ज असं ग्रंथालय या ठिकाणी इमारत 16 भूमिपूजन 16 झालेला आहे बांधवतो. तुम्हाला माहित असेल अनेक प्रश्न घेऊन याच्या आधीचे बी आमदार होते, खासदार होते. आम्ही जायचो, अर्ज करायचो, सह्याची मोहीम द्यायचो आणि ते अर्ज कुठेतरी धुळीमध्ये पडलेले असायचे, कुठेतरी कचऱ्याच्या डब्यामध्ये पडलेले असायचे. परंतु ज्या दिवशी आमचे मुर्जी काका या विधानसभेचे आमदार झाले तेव्हापासून गोरगरिबांचे प्रश्न सुटायला लागलेले आहेत, अल्पसंख्याकांचे प्रश्न सुटायला लागलेले आहेत. या अंधेरी जिल्ह्यात तालुक्यातील सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा एकमेव नेता कार्य करीत आहे. आज सांगायचं एवढंच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे ते मुख्यमंत्र्यांना सांगून, या ठिकाणच्या पालकमंत्र्यांना सांगून, संघर्ष करून काकाने ते मिळवलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना मोठा आदर निर्माण झालेला आहे. काकांना मी एवढीच विनंती करेल, काका या ठिकाणी याची जी वचनपूर्ती आपण केलेली आहे ती वचनपूर्ती करीत असताना या महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांना पण कळलं पाहिजे की पहिल्यांदाच मुर्जी पटेल या ठिकाणी आमदार म्हणून आले आणि एवढी धडाडीने कामं चालू आहेत. आणि दुसरं सांगायची गोष्ट एवढी आहे, आपल्या सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी हा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. काकाने 11 बुद्ध विहार या अंधेरीमध्ये बांधलीत. हे 12वा कार्यक्रम आहे उद्घाटनाचा. कालच मिलिंद नगरामध्ये काकांनी जागा उपलब्ध करून देऊन भव्य दिव्य असं बुद्ध विहारचा काल ओपनिंग झाला. काल आम्ही गेलो होतो उद्घाटनाला. त्या ठिकाणचे लोक खुश झाली की नाही, आमचा प्रश्न कोणीतरी मिटवणारा, आमच्या समस्या ऐकणारा कोणतरी नेता आज आमच्या इथे आलेला आहे. पहिल्याचे आमदार त्या गल्लीमध्ये जात नव्हते, पाणी पडलेलं असायचं, खड्डे झालेले असायचे, नाही ना मी एकटा रोडवरून पास जायचे. काकांनी त्या गल्लीमध्ये जाऊन त्या गल्लीची सुधारणा केली, त्या ठिकाणी मंडप टाकून दिले, त्या ठिकाणच्या लोकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यांना आश्वासन दिलं, काही काम असतील तर रात्री 12 वाजता फोन करा, हा काका तुमच्या सेवेसाठी नेहमी उपलब्ध राहील. एवढं मोठं काम काका या विधानसभेमध्ये करीत असताना लोकांनी सुद्धा काकांना तेवढा भरभरून आशीर्वाद दिला पाहिजे. काकाच्या सोबत ज्या लोक आहेत त्या सर्व लोकांना विश्वासामध्ये घेऊन आपण सर्वांनी त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा,
भारतीय संविधानाचा मुझे काका पटेल आगे बढ़ो, आमदार साहब तुम आगे बढ़ो, आमदार साहब तुम आगे बढ़ो, संजय भाऊ तुम आगे बढ़ो. आणि या ग्रंथालयाचं नाव संविधान असं ठेवण्यात आलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्व संविधानिक पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्व चारित्र्य, जीवन चारित्र्य, त्यांचा प्रवास, त्यांच्या गोलबत परिषदेची पुस्तकं, लंडन अमेरिकेचे शिक्षण घेतलं त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जी पुस्तकं लिहिली ती पुस्तकं गोरगरीब विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी काकांनी सांगितलं पुस्तकाची कमी पडू देणार नाही. हे काही पुस्तक नाही की जे काही येणार नाही. म्हणून काकाचा पुन्हा एकदा मी धन्यवाद करतो आणि थांबतो. जय भीम. यानंतर प्रकाश जाधव. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून समतेच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवाने महामातांनी आपलं योगदान दिलं अशा सर्व महामानवांना महामातांना विनम्रभावे अभिवादन करून आज अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये या विभागाचे कार्यसम्राट आमदार, लोकप्रिय आमदार आपल्या सगळ्यांचे काका गुरुजी काका पटेल यांनी अत्यंत सुंदर असं या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचं औचित्य साधून आज या ठिकाणी महामानवाच्या नावाचं संविधान ग्रंथालय निर्माण करण्याचा जो संकल्प केला आणि त्याचं भूमिपूजन केलं त्याबद्दल मी मुरली काका पटेल यांचे, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले आणि तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने काका तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि गौतम मोरे यांनी या ठिकाणी तडफदार असं भाषण केलेलं आहे. ॲडव्होकेट विशाल लष्कर देखील केलेलं आहे. आमचे देसाई साहेब देखील या ठिकाणी आहेत, अशोक देसाई. आता मी अधिक काही न बोलता फक्त एकच सांगतो, काका आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक ठिकाणची देवदर्शने केलेली आहे. शिर्डीचं असेल किंवा या ठिकाणी अगदी बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ असेल, सगळेजण येतात. मी काकांना एकच विनंती करतो, गौतम मोरे यांच्या सहित आमचे टायगर संजय भाऊ खंडारे, आमचा विशाल लष्करे अशा सगळ्या एका मंडळाचं साहेब एक दिल्लीला वारी करा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जिथे महापरिनिर्वाण झालं त्या 26 अलीपूर रोड मध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोरारजी या ठिकाणी नरेंद्रजी मोदी यांनी म्हणजे जे काँग्रेसने सुद्धा तेव्हा देसाई साहेब केलं नाही. अलीपूर रोड हा जो निवासस्थान होतं ते राष्ट्रीय स्मारकात झालं नाही. अगदी गवई साहेब तेव्हा त्या ठिकाणी असताना सुद्धा प्रयत्न झाला, अनेकांनी केला, झाला नाही. पण आज असं सुंदर जे आपलं संकल्प आहे संविधानाचा, त्या संविधानाच्या पुस्तकाची इमारत उभी करून त्याच्या आतमध्ये जे बाबासाहेबांचं स्मारक उभारले काका तेवढं बघा. आणि असं इथे लोकांना वाटलं पाहिजे की ही दिल्लीची प्रतिकृती हीच काकांनी मुंबईमध्ये आणि अंधेरीत उभी केली. अशा तऱ्हेचे ते भव्य स्मारक उभारा एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि त्यासाठी तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं, अंधेरीतील जनतेच्या वतीनं तुमच्या हातून हे पुण्यकर्म घडावं म्हणून या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, तुमचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. गुरुजी काका तुम आगे बढ़ो, गुरुजी काका तुम आगे बढ़ो. जय भीम. आता या संविधान ग्रंथालयाच्या भूमिपूजनाला केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सन्माननीय संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेब उपस्थित राहतील आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तमाम आंबेडकरी चळवळीतील नेते काकांनी सांगितले, एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा दबदबा आहे, असे आपले एकमेव नेते उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेजी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि तमाम मंत्रिमंडळातील मंत्री आणि सर्व आंबेडकरी नेते यांचा या ठिकाणी समावेश होणार आहे अशी सूचना काकांनी मला करत सांगितली. आणि आता आपले विचार या ठिकाणी काका मांडतील असे मी त्यांना विनंती करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान ग्रंथालय
मी सर्वांचं नाव घेत नाही तर माफ करा मला, खास करून जाधव साहेब. तर चुकलो असेल तर मी काय एवढा प्रवक्ता नाही तुमच्या आणि मोरे साहेबांसारखा. पण थोडक्यात माहिती देतो. देसाई साहेब हा जगा मुंबई महानगरपालिकेकडून आपण ताब्यात घेतली. तिचे पूर्ण कागदपत्र फाईल रेडी आहेत, मी तुम्हाला दाखवली. जाधव साहेब, पूर्ण जागा आता आपली झालेली आहे. याच्यावर जवळजवळ 3 कोटीची निधी मुंबई महानगरपालिके जी जागा आहे आणि महाराष्ट्र शासनाने निधी लागणार आहे. 3 कोटी महाराष्ट्र शासनाने निधी लागणार, 1 कोटी आपण स्वतः खर्च करणाऱ्या बुकासाठी. म्हणजे ऐतिहासिक असं हा ग्रंथालय हा विभागात हरिभाऊ उभं राहील हा एक स्वप्न होतं माझं. आणि किती वर्षापासून मोरे साहेबांनी आम्ही चर्चा करायचो रोहन दादा. पण देवाची कृपाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार झालो म्हणून हा शक्य झाला. आणि योगायोगाने सरकार आपली आहे. मोरे साहेब यांचे उद्घाटन 6 महिन्याच्या आत आठवले साहेबांच्या हस्ते नक्की आपण करू. शिंदे साहेब, फडणवीस साहेबांनी जर वेळ दिली तर ते नाही बोलू. पण ऐतिहासिक असं ग्रंथालय, संविधान ग्रंथालय हा अंधेरी पूर्वला आपण उभा करू. इथे कुठेही निधीची कमी पडू देणार नाही. अजून मुंबई शहर आणि अंधेरी शहरामध्ये जेवढे बुधवार आपण 11 बांधलेले आहेत, उरलेले जेवढे बुधविहार आहे, मंदिर असतील, प्रत्येक धार्मिक स्थळ आहे, सगळ्यांना नवीन बनवायचं जे आपलं मकसद आहे ते आपण येणाऱ्या 2 वर्षात तेही पूर्ण करणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही प्रेम करतायत. निधी आपल्याला जेवढं मागतं तेवढं देत आहेत, म्हणून हा सगळं शक्य असते. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या मनापासून जाधव साहेब अभिनंदन करतो. महायुतीमध्ये आपण सुद्धा आहात, म्हणजे आपलाही वाटा मित्र पक्ष म्हणून आहेत. तसं मित्र पक्षाचा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. कुठलंही काम अशक्य असं अंधेरी पूर्व विधानसभेत राहू देणार नाही. येणाऱ्या 2 वर्षात जे जे काम शिल्लक आहे ते पूर्ण करायचं प्रामाणिकपणे प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण करू. 6 महिन्याच्या आत संविधान ग्रंथालय पूर्ण होऊन लोकांची सेवासाठी आपण उघडा करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.